नमस्कार. आपण पाहते ग्रामीण घाटा युट्यूब चॅनल. संपादक भरत मोरे सह प्रतिनिधी निलेश कुंकर. आपण आता या ओतूर पीसी मध्ये आलेलो आहे. पीसी मध्ये आपले जे दुपारी ऍक्सिडेंट झाला रामभाऊ चिमजी कुंकर यांचा जो ऍक्सिडेंट झालाय त्या बस ड्रायव्हर आहे त्यांचं आता इथं मेडिकल केलेले. तर मेडिकल केलं सर, आपण काय मेडिकल केलं ते मला सांगा तुम्ही. सुनील आत्माराम गुले हे आपल्याकडं पोलिसांनी घेऊन आले होते. ते आले होते त्यावेळेस त्यांचा बीपी वाढलेला होता, ते काही कॉन्शियस नव्हते. तर त्यांना आपण ट्रीटमेंट देऊन गोळ्या देऊन सध्या त्यांचा बीपी 160-90 झालेला आहे. सध्या म्हणजे स्टेबल कंडिशन मध्ये आहेत ते. आणि त्यांनी पोलिसांनी आपल्याला एक पत्र दिलं होतं की अल्कोहोलची टेस्ट करण्यासाठीचं. तर त्यासाठी आपण ब्लड सॅम्पल घेतलेले आहे आणि ते फॉरेन्सिक लॅबसाठी आपण केमिकल अनालिसिससाठी पाठवणार आहे. ते लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला समजेल की अल्कोहोलचं इंटॉक्सिकेशन आहे की नाही. साधारणतः किती वेळ लागेल तो रिपोर्ट यायला आपल्याला सर? रिपोर्ट यायला तसं आपण फिक्स टायमिंग नाही सांगू शकत. ते पुण्याला जातं सॅम्पल. इथं होऊ शकत नाही का प्रायव्हेट मध्ये? प्रायव्हेट मध्ये आपण गव्हर्नमेंटचं ऑफिस. अच्छा, मी साधारणतः त्याला किती वेळ लागेल? ते पोलीस कधी घेऊन जातील त्याच्यावर. साहेब मला एक सांगा, तुमची थोडी मुलं देतो पण आपण जे आज ड्रायव्हर दिसतोय आपल्याला, तुम्हाला वाटतं का असं ड्रिंक केलेलं असं वाटतं का? आपल्याला असं बघून तर काही सांगू शकत नाही. त्यामुळे ना साहेबाला सांगणार आपण ब्लड सॅम्पल घेतला आहे. आणि ते सॅम्पल जे आपण पाठवणार. पुढची प्रोसेस काय तुमची? उद्या आपण ते सॅम्पल पुण्याला पाठवणार आणि तिथे पूर्ण चेकिंग सर्टिफिकेट आल्यानंतर आपण ते साहेबाला हँड करणार. आता जे समजा ऍक्सिडेंट झालाय, आता हे जे एसटी ड्रायव्हर आहेत यांना तुम्ही ठेवणार आहेत का सोडणार आहेत? नाही सोडणार नाही. आता त्या पोलिस घेऊन चालू पुढे घेऊन चालली का? ठीक आहे, आम्ही पण येते पुढे. धन्यवाद साहेब.